बाहेर गेलाय आवाज, याला म्हणता सांगत होत बघू बघ रे, पळ 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 लवकर. ते पाय बरं, ते बाहेर गेला आवाज, त्याला आवाज नाही. वर घेतल्यावर शिट्ट्या मारली, त्याला आवाज द्या ना फक्त, त्याला आवाज नाहीये. बाय बाय ते बंद बाय पिन पाय मागची. हा विक्षेप झालं, मजा नाही लागत. कीर्तनाची लिंक लागली ना, ती ऐकणाऱ्यांच्या आत गेली पाहिजे, मग मजा लागते. परत तसंच झालं. पहिलं चांगलं चालू होतं, अभ्यासश्रेष्ठ ज्ञान, ज्ञानश्रेष्ठ देवाचं ध्यान. संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही, आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही, आणि कर्म ही देवाची. आता माझा पहिला प्रश्न असा, आता फक्त बोलावं लागेल तुम्हाला, प्रश्न उत्तर. माझा पहिला प्रश्न, जगात देव आहे का? हा म्हणा नाही म्हणा, सुधारत काय? हा म्हणा नाही तर नाही म्हणा, आहे आहे. माझा पहिला प्रश्न आहे, जगात देव आहे का? तुमचं म्हणणं आहे. माझं म्हणणं आहे, बसलेल्यापैकी कोणी पाहिला का? तुम्ही हा म्हणा ना तर नाही म्हणा, नाही पाहिला नाही. मग 4 वाक्य. फुलात सुगंध आहे का? आहे. लाकडात अग्नी आहे का? आहे. उसात साखर आहे का? आहे. दुधात लोणी आहे का? आहे. मग जगात देव आहे का? आहे. आता उलट करा, तिथं फुलातला सुगंध घेतला तर आहे, लाकडातला अग्नी घर्षण केलं तर आहे, उसातली साखर प्रक्रिया केली तर आहे, दुधातलं लोणी क्रिया केली तर आहे, हृदयातला देव संतांची कृपा झाली तर आहे. संतांची कृपा झाली तर देव. आता उलट फिरवतो पुन्हा. लाकडाची राख होईल, राखीचं लाकूड होईल. सावध राहा. लाकडाची राख होईल, राखीचं लाकूड होणार नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होणार नाही. आणि लोखंडाचं सोनं होईल, परीस लागला तर, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा आत्मज्ञान आलं की दुःख येणार नाही. ते म्हणाले पुढे अध्याय नंबर 8, ओवी नंबर 198, ओवी नंबर 199, ओवी नंबर 900 आणि ओवी नंबर 201. घरी गेल्या उचका. आता उलट फिरू आपण. देव आहे, दिसत नाही, कारण ज्ञान नाही. आता उलट आहे का? पटक बोलत जा. तुम्ही मी सगळं एका देवाचं लेकरू आहे का? आहे. अरे बाकीचं ते चाललंय ते तुमचं तुम्ही पहा. आम्हाला नाही काम, तुम्हाला नाही वेळ. हे माणसं, जाती, धर्म हे आमच्या संप्रदायाच्या बजेटमध्ये बसत नाही. तुमचं काय मत आहे? आमच्याकडे प्रत्येकाचं रक्त लाल, प्रत्येकाच्या मेंदू डोक्यात 2 आणि प्रत्येकाचा बाप कटेवरचा विठ्ठल. आम्हाला आधार कार्ड पॅन करायचं नाही, पॅन कार्डला आधार कार्ड जोडायचं नाही, मतदार ओळख काही नाही. आमच्याकडे गळ्यात माळ, मुखात नाम, हीच वैष्णवाची ओळख. आणि आमच्याकडे येताना आम्ही जात, उंची, वय, रंग, कपडे, श्रीमंती अजिबात पाहत नाही. आम्ही फक्त भाव पाहतो. आणि ह्या जगात काहीच पाहत नाही, पण कल्याण केल्याशिवाय राहत नाही. असं एकच संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय. आपण सर्वजण एका देवाची लेकर आहेत का? तुम्ही मला उत्तर दिले आहे. आणि पाया पडून सांगतो, कोणी भेद मानू द्या, पण वारकऱ्यानं भेद मानू नये. बाकीचं बरोबर. आणि कमी बुद्धीचे माणसं नेहमी धर्मावर शंका देतात. माहित म्हणजे 108च का? आम्ही 900 घालू, तुझं काय समजा? कीर्तनकार कमरच का बांधतो, तू मुंड का बांधली, तुला काय घालतो?
ज्ञानोबाला रेडा बोलवलं का? माऊली आमची आई आहे, आम्ही ठरवू काय. खरंच गाठा बोलायला का? तू सासरवाडी जाईन तिकडे पाय, इकडे नाही वेळ. आणि ही कमी बुद्धीची माणसं समाज बिघडून देतात आणि कुठेतरी बी पिरून त्यांचा फायदा करतात. त्यांना फक्त त्यांचे शिष्यत्वांच्या मिळाले का? त्यांनी गाव धुतलंच, त्यांचं झालाय धंदा. रेडा बोलतो का? आम्ही ठरवू. भिंत चालवते का? आम्ही ठरवू. तुझा काय समज? तुला विचारलं का आम्ही 10 रुपये डोळे का लागतो? तू काय? आणि कमी बुद्धीच्या माणसांशी कधीच वाद घालायचा, कधी कधी सोडून दे. येणच येते. मला एकाने विचारलं, सर ज्ञानोबाने भिंत चालवली, आताच्या एखाद्या कीर्तनकारांना का चालू नाही? त्याला म्हणलं तुला बाकीच्या बॉलची गरज काय? तुला मी एकटा बाजारो, तुला मी आत्ता भिंत चालून दाखवतो इथं लगेच, तू वागाव बसून ये. नालाय का कोणत्या शेतीवर कोणता शब्द घालावं याची ज्ञानोबा कधी घाल. आणि कमी बुद्धीची माणसं समाज बिघडवल्याशिवाय आमचा वारकरी संप्रदाय समाज एकत्र करतो आणि ही मंडळी संप्रदाय बिघडवते. आमच्याकडे ज्येष्ठ आला 10 लाख आळंदीत, अष्टमी आली 10 लाख देऊन, एकादशी आली 25 लाख पंढरीत. प्रत्येकाच्या तोंडात एकच शब्द माऊली. आमच्याकडे काही नाही. आणि हे लोकांना तो धंदा झालाय. आता हे गाव आहे, हे गाव आहे, उचले बरं का. पण आता हे गाव आहे, त्या गावाचं नाव शरीर आहे. पुरावा 7वा अध्याय, पायपा शरीराची या गावा. हे एक गाव आहे. या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे, या गावचा पोलीस पाटील मन आहे, या गावचा कारभारी मन आहे, आणि अख्खं गाव त्याच्या ताब्यात आहे. मनाच्या. आणि मनगडी थोडा नादी आहे. नादी म्हणजे त्याला प्रियशी आहे. प्रियशी मनाला कुठे आहे ती? याच्यात आहे. हे गल्लीतलं पण आहे. आणि त्याच्या प्रियशीचे नाव आहे, डोकं घालवर का, प्रियकर मन, प्रियशी इच्छा. इच्छा. आणि या दोघांचा तमाशा आपल्या अंगलट आलाय. मन म्हणतंय माळ घाल, इच्छा म्हणते आजची रात जाऊ दे. आज जयत तयारी आहे, उद्या पाहू. आज 31/12 आहे. किती भिकार लोक आहेत बा. पिऊन 9 वर्ष साजरे करायचे म्हणजे अवलाद कोणशी. चिकन विथ बिअर, हॅपी न्यू इयर, मुतलासाठी. दरिद्री लोक आहेत मला. परत मागे फिरवतो. ती आहे इच्छा. मन म्हणतंय माळ घाल, इच्छा म्हणते कळ काढ. मन म्हणतंय अभ्यास कर, इच्छा म्हणते टाइम टेबल येऊ दे. मन म्हणतंय व्यायाम कर, इच्छा म्हणते थंडी आहे झोपून घे. या दोघांचा झालाय तमाशा. इच्छा आली गेलं बाबाला. मन आणि दोघं पडले ते एकमेकाच्या प्रेमात. पण जाणकार माणसांच्या ध्यानात येईल त्या तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. मन. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, हा नपुसक आहे, मग तिला बाळ होईल का? नाही. पण 7वं मी परत सांगतो, परत ऐका, बाळ होणार नाही का? कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे. पण मी तुम्हाला असं विचारतो, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? 5 मिनिटं घ्या, अजून 5 घ्या. प्रश्न परत नीट ऐका. तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? उत्तर, तिला बाळ होणार नाही, तिला काम आहे, ती तरुण आहे, देखणी आहे, वयात आली, पण तिची कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं 7वा अध्याय डायरेक्ट म्हणतो, इच्छा ही कुमारी झाली, कामात ते तारुण्य आले. 7व्या अध्यायाचं म्हणणं आहे तिला बाळ होणार नाही, तिला बसला धोका. कोणा कोण? म्हणा कोण? आता मुली उत्तर द्या सगळ्या. पुरीनो, तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, मुलं धोका देत नाही, मुलं कधीच धोका देत नाही, ती जबाबदारी मी घेतो. पोरं धोका देत नाही का? मिळतच नाही तर देते कोण? धोका द्यायला मिळाली पाहिजे ना. मिळतच नाही तर धोक्याचा काही संबंध नाही. आता ऐका, हिला बसला धोका. कोणा कोण? मला कोण? आता मुली उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला
तर तुम्ही ही गोष्ट सांगणार कोणाला? आईला सांगू शकत नाही, बापाला तर वारा लागून देते नाही, भावाच्या तर कानाला खडा नाही, मग तुम्ही सांगणार कोण? मैत्रिणीला. करेक्ट. असा सखोल अभ्यास पाहिजे मैत्रिणीला. आता ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला, कोण गेलं बाबाला? इच्छा. तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. आणि पाया पडून सांगतो, पौष महिना लागलाय आज. आज ध्यानात ठेवा, हा जग सगळं मायेचा तमाशा. कोणकोणता बाप नाही, कोणकोणची आई नाही, कोणकोणता गुरु नाही, कोणकोणता शिष्य नाही. ज्यानं त्यानं त्याच्या प्रारब्धानं जीवन जगायचं. कोणकोणची बायको नाही, कोणाला वेळ आहे या जगात? हे बायका पोरं ही सगळी भामटेची टोळे, हे प्रियशी प्रियशी सगळे लबाड. तुम्ही तर बदलून जाईल. काही पोरं म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झालं. ती प्रेम बिम काय करीत नाही, ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते. प्रेमाला वेळ नाही ह्या जगात. कोण बायको, कोण बायको, कोण बहीण? या जगात तिघ जणच आपले संत, ग्रंथ आणि आई वडील.